हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑटो येते ऑटो. हो, ऑटो येते ऑटो. कारण आता मी सध्या आलेली आहे माहेरी आणि आज आहे आमच्यासाठी स्पेशल डे. आज 10 नोव्हेंबर श्री संत नरसिंग महाराज यांची यात्रेचा आजपासून प्रारंभ होत आहे. तर आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे, यासाठी आम्ही सकाळपासूनच खूप एक्सायटेड होतो. आणि ही बघा, ऑटो येते ऑटो. बस कधी बोलावता ऑटोला? हां, हो हो, येते ऑटो. तो बसा. हो, बसू बसू बसू. बघा, तुम्हाला पण ऑटोवाले असेच करतात काय? दादा तुम्ही कधी येणार कधी येणार असं करता करता त्यांनी आमचे 15 ते 20 मिनटं आम्ही वेट केला. आणि वाट पाहता पाहता फायनली आमचा ऑटोवाला येऊन गेला. ऑटोवाले अंकल आले शेवटी. आणि आता आम्ही निघालेलो आहे यात्रेसाठी. आणि हे जे रस्ते आहेत ना, मी सध्या माहेरी आहे, मला हे सगळे बघितले की एकदम लहानपणीचे दिवसांची आठवण येते, जिथे आम्ही फ्रेंड्स मैत्रिणी सगळे फिरायला जायचो इकडं तिकडं. आणि यात्रा म्हटली ना की खरं तर मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. आम्ही शाळा असतानासुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे यात्रेमध्ये. आणि बघा, तिथेच दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि आम्हाला प्रसादसुद्धा मिळाला. आणि खूप एन्जॉय करत करत इतकी छान वाईब्स होत्या ना तिच्या, एकदम पॉझिटिव्हिटी होती. काय माहीत, पण जे बालपण जिथं घालवलेलं असतं ना, तिथं वेगळीच फिलिंग आहे ना, तिला आपण शब्दामध्ये नाही मांडू शकत यार. बघा, इथे सुरू झालेलं आहे, आम्ही इथे पालखीजवळच थांबलो यात. आणि तिथे आरतीसुद्धा चालू होती. मग काय एन्जॉय, बस. कुठे कीर्तन, कुठं काय भजन मंडळ, बस. आणि इथे आमची चिमुकलीसुद्धा डान्स करत होती. इकडे आरती सुरू होती आणि लकीली आम्ही खूपच जवळ उभे होतो इथे. आणि आतमध्ये पण मंदिरामध्ये आरती सुरू होती. हे बाहेरचं आहे सध्या. आणि इकडे बच्चे कंपनीचा डान्ससुद्धा सुरू होता. त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत दर्शनासाठी. आणि रांगेमध्ये लागलो. आणि एवढ्या लवकर येऊनसुद्धा गर्दी तर होतीच आणि आणखीन गर्दी वाढणार होती. इथे दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहण्याची आमची गडबड सुरू. तर माझ्या मुलीची बस खेळायला काय मिळतं का खेळण्याची गडबड सुरू. तिची धडपड बघता बघता आमची पण धडपड करता करता दर्शन फायनली आतमध्ये आलो. आणि हे मुख्य श्री संत नरसिंग महाराज यांचं हे मंदिर आहे, जे आमचं ग्रामदैवत आहे. फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर पडलो.
इकडं जो येईल तो दहीहंडीचा प्रसाद एकमेकांना देत होतं आणि आनंद वाटत होतं. आणि इथे थांबलो तर माझ्या आईला काही तिच्या जुन्या मैत्रिणी, जिथे आम्ही जुन्या घरी राहायचो तिथच्या काही मैत्रिणी मिळाल्या आणि त्या बोलत बसल्या. आणि त्या मे बी त्यांनी काही भजनी मंडळच्या त्या होत्या. झुणका म्हणजेच बेसन आणि पोळी याचा प्रसाद फायनली आम्ही घेतला आणि बस तिथून निघालो. आणि पुन्हा तिकडं बाहेर हरिबुवांचं दर्शन घेतलं. तिथे पण प्रसाद चालू होता. ते पण आम्ही तिथचं पण एन्जॉय केला. आणि अशा प्रकारे दर्शन घेत घेत बाहेर पडलो आणि मस्तपैकी आमची यात्रा आम्ही एन्जॉय केली. इथे आणि हिला सुद्धा एक छान फुगा घेऊन दिला आणि मस्तपैकी एन्जॉय केली यात्रा. आणि हा यात्रेचा पहिलाच दिवस होता. आणि मग निघालो आम्ही आमच्या घरी. पुन्हा ऑटोवाले भैया आले आणि आम्हाला त्यांनी पिकअप केलं आणि निघालो. असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि कशी वाटली नरसिंह महाराजांची यात्रा. तुम्ही पण कधी आलेले आहात का इथे अकोट येथे. बाय बाय. बाय बाय. टेक केअर.